हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल. आज आपण बघणार आहोत इयत्ता 5वी मधील मराठीचा 16वा स्वाध्याय अभ्यास, तो म्हणजे मी नदी बोलते. चला तर मग बघूया आपला स्वाध्याय अभ्यास. तर आपला पहिला प्रश्न आहे, तो म्हणजे खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. त्यामधील नदीचा जन्म कुठे होतो? तर नदीचा जन्म पर्वतावर होतो. पुढचा प्रश्न आहे नदी मोठी कशी होते? तर नदीला अनेक ओढे व नद्या येऊन मिळतात, त्यामुळे नदी मोठी होते. पुढील प्रश्न नदीचा वेग कधी कमी होतो? तर जेव्हा नदी पर्वत उतारावरून सपाट मैदानी भागात येते, तेव्हा तिचा वेग कमी होतो. आपण पुढील प्रश्न बघूया. नदीच्या पाण्याचा उपयोग लोक कशासाठी करतात? तर त्याचे उत्तर आहे, नदीच्या पाण्यावर वीज तयार होते. विजेवर कारखाने चालवतात. तसेच विजेमुळे शेतातील पंप चालवतात. लोक पिण्यासाठी नदीच्या पाण्याचा उपयोग करतात. पुढील प्रश्न आहे नदी आपल्याला कोणता संदेश देते? तर उत्तर, पुढे पुढे जात राहा, थांबला तो संपला, असा संदेश नदी आपल्याला देते. आपण पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 2. पहिल्या 2 उदाहरणांचे निरीक्षण करा, त्यानुसार रिकाम्या जागा भरा. तर तुम्हाला हे 2 उदाहरणं दिलेले आहेत. तर त्यावरून बाकीचे उदाहरणं आपल्याला लिहायचे आहे. जसे की भेटणे, भेटतात आणि भेटवतात. अशा प्रकारे बाकीचे उदाहरणं आपल्याला दिलेले आहे. हे आपण येथून लिहू शकतात. ठीक आहे. आपण पुढील प्रश्न बघूया. आपण चॅनल नवीन असाल, चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आपला प्रश्न क्रमांक 3 आहे, हिरवेगार यासारख्या रंगछटा दाखवणारे शब्द सांगा. तर उत्तर काय आहे? पांढरा, पांढरा धीप, पांढरे शुभ्र, पांढरा राफेक आणि पांढरट. असे आपल्याला निळ्यापर्यंत शब्द दिलेले आहेत, तसे तुम्ही लिहू शकता या रंगछटा दाखवणारे शब्द. ठीक आहे. आपण पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 4. थांबला तो संपला यासारखी सुवचने सांगा. सुवचनांचा संग्रह करा. तर इथे तुम्हाला काही सुवचने दिली आहेत, जसे की 1. वाचाल तर वाचाल, स्वच्छता हाच परमेश्वर, अतिगाई संकटात नेई, 4. कष्टासारखे फळ नाही, आत्मविश्वासासारखी दुसरी दैवी शक्ती नाही. हे तुम्हाला दिलेले आहेत. आपण पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 5. खालील शब्द वाचा व तसेच लिहा. हे शब्द तुम्हाला जसे तसे लिहायचे आहे. ठीक आहे. वरती बघून खाली शब्द तुम्हाला लिहायचे आहे. हे तुम्ही इथे बघून लिहू शकता. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. इयत्ता 5वीच्या मराठी, सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वाध्यायाच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा, कमेंट करा आणि वर्गमित्रांना शेअर करा.